नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित माध्यमिक शिक्षण विभाग आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये उपस्थित असणारे सर्व अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक वृंद, CNO आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. माझे नाव सौ पूनम निलेश पवार. माझी शाळा चेंबूर नाका, भाग शाळा मारवली, मनपा माध्यमिक शाळा चेंबूर. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहणार आहोत. तर मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करते. पहा, हे वाक्य तुम्ही सर्वांनीच पाहिलेलं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजेच काय, तर सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. आणि आपल्या विषयासाठी हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. गणित 1 असेल किंवा गणित 2 असेल, आपल्याला सराव हा अत्यंत महत्वाचा आहे. पहा, लहान असताना आपल्याला सायकल चालवताना सायकलवरती बसलं की लगेच सायकल चालवता येत नाही. त्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो. त्याचबरोबर पोहायला शिकल्यानंतर पाण्यात पडलं की लगेच पोहता येत नाही. आपल्याला हातपाय हलवावे लागतात, मग आपण ते शिकल्यानंतर आपल्याला पोहायला जमतं. त्याच प्रकारे गणित हा विषय देखील आहे. लगेच तुम्हाला गणित हा विषय जमणार नाहीये, पण पुन्हा पुन्हा त्याचे सराव केला, प्रॅक्टिस केली, पुन्हा पुन्हा ते सोडवलं तर तुम्हाला गणित हा विषय खूप छान प्रकारे जमू शकतो आणि सर्वात तुमचा आवडता विषय होऊ शकतो. आणि म्हणूनच हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, की सराव माणसाला परिपूर्ण बनवतो आणि सतत आपल्याला गणित 1 आणि गणित 2 या विषयाचा सराव करायचा आहे. गणित हा विषय पाठांतराचा विषय नाहीये. एखादं 4 वाक्य आहेत आणि ती आपण पाठ केली आणि ती आपल्या लक्षात राहणार आहेत असं नाही. आपल्याला याचा सरावच करावा लागतो, त्यावेळी ते तुमच्या पूर्णपणे लक्षात राहतं. तर पहा, आता आज आपण गणित भाग 2 शी रिलेटेड प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहणार आहोत. तर पहा, पहिलं म्हणजे मूल्यमापन. मूल्यमापन तर मूल्यमापन म्हणजे काय, गणित 1 व गणित 2 मध्ये प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र याचं मूल्यमापन कसं करायचं आहे हे आपण पाहून घेऊया. तर पहा, आता गणित विषयासाठी आपल्याला लेखी आणि अंतर्गत अशा 2 प्रकारे प्रश्न परीक्षा असतात. याच्यामध्ये प्रथम सत्र अगोदर आपण पाहून घेऊया. प्रथम सत्रामध्ये लेखी परीक्षा जी आहे तुम्हाला ती 80 गुणासाठी आहे. मग या 80 गुणामध्ये गणित भाग 1 म्हणजेच ज्याला बीजगणित म्हटलं जातं, गणित भाग 1 याच्यासाठी 40 गुण आहेत आणि गणित भाग 2 भूमिती, जो इयत्ता 9वीला यावर्षी भूमिती या नावाने नवीन आलेला आहे, तो विषय तुम्हाला 40 गुणांसाठी असतो. 40 40 80 झाले. आणि अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते 20 गुणांचं आहे. आता या 20 गुणांमध्ये प्रथम सत्रामध्ये तुम्हाला गृहपाठ आहे. त्याच्यामध्ये गणित भाग 1 व गणित भाग 2 या प्रत्येकी दोन्हीवर आधारित एक एक गृहपाठ तुम्हाला 5 गुणांसाठी लिहायचा आहे, ज्याचे 10 गुण तुम्हाला होतात. आता राहिलेली प्रश्न परीक्षा घेतली जाते, जी तुम्हाला भाग 1 साठी 10 गुणांची असते आणि भाग 2 साठी 10 गुणांची असते आणि मग हे 20 गुण 10 गुणामध्ये रूपांतरित केले जातात. अशा प्रकारे हे 20 गुण होतात. अशा प्रकारे पहा, लेखी परीक्षा 80 गुण आणि अंतर्गत मूल्यमापन 20 गुण, अशा प्रकारे 100 मार्क तुमचे प्रथम सत्राचे होतात. द्वितीय सत्रामध्ये देखील लेखी परीक्षा त्याच पद्धतीने आहे. 80 गुणांसाठी असते. गणित भाग 1 40 गुण, गणित भाग 2 40 गुण, अंतर्गत मूल्यमापन 20 गुण. अंतर्गत मूल्यमापनामध्ये गृहपाठ जसे आहेत त्याप्रमाणेच असतात. गणित भाग 1 व भाग 2 प्रत्येकावर आधारित 5 गुणांचे गृहपाठ घेतले जातात. या गृहपाठामध्ये प्रश्न घेतला जातो. मग ते बहुपर्यायी प्रश्न परीक्षा घेतली जाते. बहुपर्यायी म्हणजे MCQ. तुम्हाला माहिती आहे की ज्या प्रश्नासाठी 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्यातील योग्य ऑप्शन चूज करायचे. या 20 गुणांपैकी 10 गुणांमध्ये रूपांतरित केली जाते. अशा प्रकारे प्रथम सत्राचे 100 गुण आणि द्वितीय सत्राचे
100 गुण होतात. म्हणजे एकूण झाले 200 गुण आणि याला मग 2 भागल्यानंतर जे 100 गुण निघतात त्याप्रमाणे तुमचे द्वितीय सत्र परीक्षेतले गुण काढले जातात. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे गणित भाग 1 व गणित भाग 2 प्रश्नपत्रिकेचा आराखडा कशा प्रकारे असतो. तुम्हाला जर प्रश्नपत्रिकेचा आराखडा पहिल्यापासून माहिती असेल तर तुम्हाला तो पेपर अजूनच सोपा जाऊ शकतो. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा आराखडा माहिती असणं गरजेचं आहे. आता सगळ्या विषयांचा गणित भाग 1 गणित भाग 2 सर्व विषय दोन्ही विषयांचा पोर्शन संपलेला आहे. त्याचबरोबर पोर्शन संपून देखील रिव्हिजन सुद्धा प्रसार झालेली आहे. 1 गुणांचे प्रश्न घेतले, 2 गुणांचे, 3 गुणांचे हे प्रश्न तर तुमचे झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला आता ते प्रश्न माहिती आहेत. तर पहा आता प्रश्न क्रमांक 1 जो येतो तुम्हाला तो काय आहे तर त्याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. 1 गुणांचे हे प्रश्न असणारच गुण आहेत. म्हणजे इथं एक्स्ट्रा प्रश्न नाहीये, जादा प्रश्न नाहीये. 4च्या 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रश्न 1 मधील बी मध्ये देखील 4 पैकी 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात. हे देखील 1 गुणांचेच असतात. याला 4 गुण आहेत आणि विकल्पासह देखील 4च गुण आहेत. प्रश्न 2 मध्ये ए मध्ये 3 पैकी 2 आता कृती करायच्या आहेत. तुम्हाला कृती करायच्या आहेत. प्रत्येकी एक कृती 2 गुणांसाठी असते. म्हणजे याचे झाले 4 गुण आणि विकल्पासह तुम्हाला इथं 6 गुण आहेत. प्रश्न 2 बी मध्ये देखील पैकी 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. हे 2 गुणांचे प्रश्न असतात. याला 8 गुण होतात मग आणि विकल्पासह याचे 10 गुण आहेत. प्रश्न 3 मध्ये 2 पैकी एक कृती आता तुम्हाला पूर्ण करायची आहे. ही कृती 3 गुण असते. मग 3 गुण झाले आणि विकल्पासह इथं 6 गुण आहे. प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. मग याला 3 गुणांचे असल्यामुळे 2 ला 6 गुण आहेत आणि विकल्पासह 12 गुण आहेत. प्रश्न 4 मध्ये 3 पैकी 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात. 4 गुणांचे हे प्रश्न असतात. याचे मग तुम्हाला 8 गुण आहेत आणि विकल्पासह 12 गुण आहेत. आणि प्रश्न 5 मध्ये तुम्हाला 2 पैकी एकच उपप्रश्न सोडवायचा असतो. हा 3 गुणांचा असतो. याचे 3 गुण आणि विकल्पासह 6. अशा प्रकारे एकूण 40 गुण होतात आणि विकल्पासह 60. विकल्पासह म्हणजे जितके प्रश्न दिलेले असतात त्याही प्रश्नांचे मार्क पकडले जातात. त्यावेळी त्याला विकल्पासह म्हणतात. हे पहा 3 पैकी 2 कृती. आता 2 कृती 2 गुणांचे 4 गुण झाले तुम्हाला परीक्षेला, पण 3 दिलेले आहेत म्हणून 6. अशा प्रकारे हे विकल्पासह असतात. तर अशा प्रकारे हे तुम्हाला इथे 60 गुण विकल्पासह होतात आणि 40 गुणांचं ही प्रश्नपत्रिका असते. गणित भाग 1 गणित भाग 2 दोन्हीसाठी सुद्धा प्रश्नपत्रिका याच प्रकारे असते. आता आपण प्रश्नपत्रिकाचा हा जो आराखडा पाहिला त्याची अजून थोडी जास्तची माहिती म्हणजे डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत. तर पहा आता प्रश्न 1 जो तुम्हाला येतो त्याच्यामध्ये काय आहे प्रत्येक उपसाठी 4 उत्तर पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता काय काय पहा आपण प्रश्नपत्रिकेचा अद्ययावत आराखड्याविषयीची जास्तीची माहिती घेणार आहोत. मग आता काय आहे तर प्रश्न 1 अ जो आहे तो पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत तुम्हाला. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर तुम्हाला लिहायचे असते. आता या प्रश्नामध्ये काय लक्षात ठेवायचे आहे बघा तुम्हाला. या प्रश्न प्रकारात 1 गुणाचे एकूण 4 बहुपर्यायी उपप्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक उपप्रश्न क्रमांकासमोर अचूक पर्यायाचे कंसातील वर्णाक्षर लिहावे. फक्त आणि फक्त वर्णाक्षर ए बी सी डी जे असेल त्यापैकी योग्य उत्तराचा पर्याय असणारे वर्णाक्षरच तुम्हाला लिहायचे आहे. प्रश्न 1 अ मध्ये दिलेले 4ही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी आहे. जादाचा प्रश्न इथे दिलेला नाही. आणि
उदाहरण सोडवण्यासाठी रीत अपेक्षित नाही. फक्त तुम्हाला उत्तराचा पर्याय लिहिणंच अपेक्षित आहे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढे प्रश्न 1b. पुढील उपप्रश्न सोडवा. आता यासाठी तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा. तर या प्रश्न प्रकारात 1 गुणांचे एकूण 4 उपप्रश्न विचारले जातील. प्रश्न 1b मध्ये दिलेले 4ही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य असेल. ज्यादा प्रश्न दिलेला नाही. शिवाय या 1 गुणाच्या प्रश्नामध्ये जर रीत असेल तर ती रीत लिहिणे सुद्धा तुम्हाला अपेक्षित आहे. रीत सोडवणे अपेक्षित आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे प्रश्न 2अ. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती करून लिहा. आता या प्रश्नामध्ये काय असतं साधारणपणे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर पहा, या प्रश्न प्रकारात 2 गुणांच्या 3 कृती विचारल्या जातील. 2 गुणांसाठी 3 कृती विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 कृतींची उत्तर तुम्हाला लिहायची. रिकाम्या चौकटी भरणे यामधले प्रश्न प्रकार किंवा दिलेली सारणी असेल ती पूर्ण करणे किंवा आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे. अशा प्रकारे याच्या हातीचे रिप्स तुम्हाला दिलेले असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. 2 मार्कांची कृती असेल तर 7 भरल्यानंतर तुम्हाला त्याचे अर्धा गुण मिळतो. या प्रकारे तुम्हाला या कृती युक्त प्रश्नासाठी गुण ठरलेले असतात. पुढे प्रश्न 2b. हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. यातला प्रत्येक प्रश्न देखील 2 गुणांसाठीच आहे. परंतु आता इथे काय लक्षात ठेवायचं आहे बघा. या प्रश्न प्रकारात 2 गुणांचे एकूण 5 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि उत्तरे लिहिताना रीत लिहिणे अपेक्षित आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे स्टेप वाईज तुम्हाला ते उदाहरण सोडवणं अपेक्षित आहे. प्रत्येक स्टेपला, प्रत्येक पायरीला जे गुण असतात त्याच प्रकारे तुम्हाला गुण मिळतात. 2 गुणांच्या प्रश्नाचं फक्त तुम्ही उत्तर लिहिलं तर त्याच्यासाठी मार्क नाहीये. स्टेप वाईज ज्यावेळी तुम्ही जाणार आहात त्यानुसारच तुम्हाला त्याचे गुण दिले जातात. साधारण 2 गुणांचा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी 4 पायऱ्या तरी असतातच असतात. आणि मग प्रत्येक पायरीला अर्धा गुण असतो. या प्रकारे पायऱ्यांनी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. हे लक्षात ठेवा प्रश्न 2b मध्ये. आता पुढे आहे प्रश्न 3a. आता याच्यामध्ये पुन्हा काय आलेलं आहे पहा. एक कृतीच लिहायची. पुढील पैकी कोणतीही एक कृती लिहून पूर्ण करा. आता इथे काय आहे, एकच कृती तुम्हाला लिहायची आहे. ओके, तर पहा, या प्रश्न प्रकारात 3 गुणांच्या 2 कृती विचारल्या जातील एकूण. त्यापैकी कोणत्याही एका कृतीची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. तर मग पहा, या कृतीयुक्त प्रश्नांमध्ये काय काय येऊ शकतं. तर रिकाम्या चौकटी पूर्ण करणे, दिलेली सारणी पूर्ण करणे किंवा आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे. अशा प्रकारचे प्रश्न या कृतीयुक्त प्रश्नांमध्ये असतात. पहा विद्यार्थी मित्र हो, तुम्ही प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रश्न 2अ मध्ये असणारे कृतीयुक्त प्रश्न आणि प्रश्न 3अ मध्ये असणारा हा एक कृतीयुक्त प्रश्न, हे प्रश्न तुम्हाला खूपच सोपे वाटतात सोडवायला. याचा तुम्ही सराव केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्न तुम्हाला खूपच सोपे जातात कृतीयुक्त प्रश्न. पुढे प्रश्न 3b. आता याच्यामध्ये काय आहे, पुढील पैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. आता ही वरील कृती होती, ही देखील 3 गुणांसाठी होती आणि इथं जे 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत ते देखील प्रत्येकी 3 गुणांचेच आहेत. परंतु आता इथं काय काय करायचं आहे, या प्रश्न प्रकारात 3 गुणांचे एकूण 4 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि उत्तरे लिहिताना रीत लिहिणे अपेक्षित आहे. याचाच अर्थ पायरीने तुम्हाला जायचं आहे. पायऱ्या पायऱ्यांनी स्टेप वाईज अशा प्रकारे तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे आहे आणि प्रत्येक पायरीला तुम्हाला अर्धा गुण किंवा कधी कधी 1 गुण असणार आहे. या प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे पूर्णपणे. त्यावेळी तुम्हाला याचे प्रत्येकी 3 गुण मिळणार आहेत. पुढे जाऊया आता. पुढे
प्रश्न 3 पाहिलेला आहे आपण. पुढे प्रश्न 4, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. आता आपण प्रश्न 4 कडे आलेलो आहोत. प्रश्न 4 मधील काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला. तर या प्रश्न प्रकारात 4 गुणांचे एकूण 3 उपप्रश्न विचारले जातात. ओके. आणि त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला इथे 4 गुणांसाठी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 4 मधील जो प्रश्न आहे तो सर्वात जास्त गुणांसाठीचा आहे. एक प्रश्न म्हणजे 4 गुणांसाठी एक प्रश्न इथं आहे. अशा प्रकारे तुम्हाला 2 उपप्रश्न इथं सोडवायचे असतात. आता या उपप्रश्नांविषयी थोडं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की हे उपप्रश्न अभ्यासक्रमावर आधारित असतात, परंतु पाठ्यपुस्तकाबाहेर रील असतात. आपल्याच अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे, तुमच्याच पुस्तकावर आधारित असणार आहेत, परंतु थोडेसे पाठ्यपुस्तकाबाहेरील देखील असतात. उपप्रश्नांची काठिण्य पातळी जी आहे ती थोडी जास्त असते या उपप्रश्नाची. म्हणून घाबरून जायचं नाहीये किंवा प्रश्न 4 सोडवायचं नाही असंच नाही. तुम्ही सराव केल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न देखील जमतात. आपले पुस्तकातील प्रश्नांचा तुम्ही सराव केलेला असतो, त्यावर आधारितच यामधील प्रश्न असतात. आणि उपप्रश्न सोडवताना रीत लिहिणे अपेक्षित आहे, म्हणजे स्टेप वाईज गेलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, तुम्ही विचार करा, एक प्रश्न जर 4 गुणांचा आहे तर कमीत कमी 4 दुनी 8 पायऱ्यांमध्ये याचं उत्तर अपेक्षित आहे. कधी कधी एखादी पायरी जास्त गुणांसाठी देखील असू शकते. अशा प्रकारे हा 4 गुणांचा प्रश्न आहे. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवायचं. या उपप्रश्नासाठीच सराव अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही जितका पाठ्यपुस्तकाचा सराव केलेला असेल तितकं तुम्हाला हे उदाहरण सोडवायला सोपं जाणार आहे. कारण जरी पाठ्यपुस्तकाबाहेरील असेल तरी उपप्रश्न हा अभ्यासक्रमावरच आधारित असतो, अभ्यासक्रमाला सोडून तर नसतो. त्यामुळे हा प्रश्न केल्यानंतर तुम्हाला जमणार आहे. अशा प्रकारे हा झाला प्रश्न क्रमांक 4. आणि आता पुढे आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 किती गुणांसाठी आहे पहा, 3 गुणांसाठी आहे. तसं पाहायला गेलं तर आपण 1 गुण, 2 गुण, 3 गुण अशा प्रकारे प्रश्न प्रकाराचे आपले मार्क वाढत गेले. पण 5व्या प्रश्नावर जो उपप्रश्न आहे तो पुन्हा किती मार्क गुणांसाठी आलेला आहे आपल्याला, 3 गुणांसाठी आलेला आहे बघा. परंतु या 3 गुणाच्या प्रश्नामध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहा, या प्रश्न प्रकारामध्ये 3 गुणांसाठी 2 उपप्रश्न विचारले जातात. त्यापैकी कोणताही एक उपप्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. हा उपप्रश्न अभ्यासक्रमावर आधारित असतो, परंतु पाठ्यपुस्तकाबाहेर असतो. म्हणजेच पहा, प्रश्न 4 आणि प्रश्न 5 हे दोन्ही प्रश्न अभ्यासक्रमावरती आधारित परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरील असतात. मग आता हे उपप्रश्न सृजनात्मक असतील व त्यांच्या उत्तरामध्ये पुढील सारख्या अपेक्षा असतील. आता पाहूया काय काय प्रश्न असू शकतात या 5व्या प्रश्नामध्ये. तर पहा, स्वमत मांडण्याची संधी, तुमचं मत मांडण्याची संधी असणारा प्रश्न असू शकतो. याच्यामध्ये दिलेल्या माहितीवरून आकृती काढणे, माहिती तुम्हाला पुरवलेली आहे आणि त्याच्यावरून आकृती काढायला सांगितली जाऊ शकते. आपल्याला भौमितिक रचना असतात पहा, भूमितीशी रिलेटेड. आता तुम्हाला इयत्ता 9वीला अंतर्वर्तुळ काढणे, परिवर्तुळ काढणे आहे. तर अशा प्रकारे दिलेल्या माहितीवरून आकृती काढण्यासाठी विचार सांगितली जाऊ शकते. अपूर्ण रचना किंवा फ्लोचार्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दिलेला जाऊ शकतो. दिलेली माहिती किंवा प्रसंगावरून उदाहरण तयार करायला तुम्हाला सांगितले जाऊ शकतो. म्हणजे एखादा प्रसंग तुम्हाला दिला जाईल आणि त्याच्यावरून उदाहरण तुम्हाला करायला सांगितले जाऊ शकतो. मुक्तोत्तरी प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचं उत्तर वेगळं वेगळं असू शकतं. जसं की 2 चलातील रेषीय समीकरणेमध्ये तुम्ही एक प्रश्न पाहिलेला आहे बघा, एक्स आणि वाय या 2 चलाचा वापर करून कोणतीही 4 समीकरणे तयार करा. असं म्हटल्यानंतर तुम्ही प्रत्येक विद्यार्थी आपापल्या पद्धतीनं कोणतंही समीकरण तयार करू शकतो. कोणी फक्त x अधिक y बरोबर 5 करू शकतं, कोणी 3x अधिक 5y बरोबर 5 करू शकतं, कोणी 3x वजा 5y बरोबर 5 करू शकतं, किंवा अजून काही.
अशी भरपूर उत्तरं याची मिळू शकतात. अशा प्रकारच्या प्रश्नाला मुक्तोत्तरी. तर असा मुक्तोत्तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा उतारा देऊन त्यावरील गणिती माहितीवरील आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे हा तुमचा प्रश्न क्रमांक 5 तुमच्या समोर येणार आहे. तर प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 हे थोडे वेगळे वाटत असतील तरीही हे लक्षात ठेवायचं की हे पाठ्यपुस्तक तुमच्या अभ्यासक्रमावर आधारितच आहेत. त्यामुळे तुम्ही जर पूर्ण पुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर हे तुम्हाला जमणार आहे. पुढे आता हे सर्व पाहिले आपण कशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे. तर त्यातली गुणविभागणी जी आहे ती प्रश्न प्रकारानुसार देखील केलेली असते. तर पहा, सोपे प्रश्न तुमच्या एकूण प्रश्न पत्रिकेमध्ये 40% प्रश्न हे सोपे प्रश्न असतात. म्हणजे आता गणित भाग 1 चा विचार केला तर 40 गुणांचा तुम्हाला पेपर येणार आहे लेखी. तर मग या 40 गुणांपैकी 40% चा विचार केला तर 16 होतात. म्हणजे 16 गुणांचे हे प्रश्न जे आहेत ते सोपे प्रश्न असणार आहे. म्हणजे सहज पास व्हायला किंवा गुण मिळवायला किती सोपं आहे ते बघा. सोपे प्रश्न जे आहेत ते 40% असतात एकूण प्रश्नपत्रिकेतील. मध्यम प्रश्न त्याच्यापेक्षा थोडे मध्यम प्रश्न जे आहेत ते 40% असतात. म्हणजे हे देखील 16 गुणांचे झाले. 16 आणि 16 32 झाले. आणि कठीण प्रश्न जे आहेत ते 20% असतात. 20% म्हणजे याच्यासाठी 8 गुण झाले. म्हणजे 16 आणि 16 32 आणि 8 40 अशा प्रकारे हे प्रश्न प्रकारानुसार देखील गुण विभागणी असते. म्हणजे पहा, प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार ही प्रश्नपत्रिका तयार करत असताना केला जातो. सर्वसामान्य विद्यार्थी, थोडं व्यवस्थित मध्यम असणारे विद्यार्थी आणि एकदम हाय लेवलचा विद्यार्थी, सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करून ही प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी केलेली असते. आणि पहा, सोप्या प्रश्नाला देखील 40% दिलेले आहेत. म्हणजेच काय तर बोर्ड असेल किंवा पेपर सेटर सगळे अगोदर विद्यार्थी पास होण्यासाठी सोप्या प्रश्नांकडे जास्त कल आहे. तर अशा प्रकारे ही प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी असते. त्याचबरोबर तुमचा पेपर हा फक्त प्रश्न प्रकारानुसार असतो असं नाही, तर ते उद्दिष्टानुसार देखील याच्यामध्ये गुण विभागणी केलेली असते. मग आता उद्दिष्ट कोणती आहेत तर ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य या उद्दिष्टांवर आधारित देखील गुण विभागणी असते. पहा आता, ज्ञान गणित भाग 1, गणित भाग 2 20% प्रश्न जे आहेत ते तुमच्या ज्ञानावर आधारित असतात. म्हणजे तुम्हाला शिकवलेलं लगेच समजलं आणि त्याच्यावर आधारित असणारा सोपासा प्रश्न, ज्ञान म्हणजे याच्यामध्ये सोपा असणारा लगेच समजणारा प्रश्न तुमच्यामध्ये टाकलेला असतो. आकलन, आकलनावरती 30% आहेत गुण. गणित भाग 1, गणित भाग 2 आकलनामध्ये 30% गुण विभागलेले असतात. उपयोजनामध्ये गणित भाग 1 साठी 40% गुण विभागलेले आहेत, तर गणित भाग 2 मध्ये 30% गुण विभागलेले आहेत. आणि कौशल्यामध्ये मात्र गणित भाग 1 साठी 10 गुण, तर गणित भाग 2 साठी 20% गुण विभागलेले असतात. का तर गणित भाग 2 मध्ये तुम्ही पाहता आकृती आहेत गणित भाग 2 मध्ये तुम्हाला काढायला, म्हणजे तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी तुम्हाला तिथे असते. म्हणून जास्त टक्के गुण तिकडे कौशल्यामध्ये विभागलेले आहेत. अशा प्रकारे उद्दिष्टानुसार देखील तुमच्या प्रश्नपत्रिकेची गुण विभागणी केलेली असते. अशा प्रकारे आता आपण सर्व प्रकारे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे ते पाहिलं. पूर्ण प्रश्न पाहिले, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते पाहिले, आणि आता प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी देखील पाहिली आणि उद्दिष्टानुसार गुण विभागणी देखील पाहिली. मग आता आपण पुढे जाऊया. आता प्रत्यक्ष पेपर तुमच्या तर काय सूचना, या सूचना देखील अत्यंत महत्वाच्या आहेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. जिथं जिथं जेवढे प्रश्न सांगितलेले आहेत तेवढे प्रश्न सोडवणे तुम्हाला आवश्यक असते. गणक यंत्राचा वापर करता येणार नाही. गणक यंत्र म्हणजे काय तर कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही. प्रश्नाच्या उजवीकडे दर्शवलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. पूर्ण गुण असतात. गुण कधी अपूर्ण दिलेले नसतात. एखाद्या प्रश्नाला तुम्हाला 4.5 गुण आहेत, एका प्रश्नाला तुम्हाला 6.5 गुण आहेत, असं नाहीये.
पूर्ण गुण आहे. जसं की गणित भाग 2 मध्ये तुम्हाला काही आकृत्या काढायच्या आहेत, रचना करायच्या आहेत, रचना. मग या रचनेमध्ये तुम्हाला कच्ची आकृती काढणं अपेक्षित असतं हा उत्तराशेजारी. तर अशा प्रकारे काही किंवा अजून काही उदाहरणामध्ये आहे गणित भाग 2 मधील, जे तुम्हाला समजण्यासाठी त्याच्या शेजारी आकृती काढावी लागते. रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात, त्या पुसू नयेत. हे अत्यंत महत्वाचं आहे. रचना केली तुम्ही तर त्या रचना केलेल्या सगळ्या खुणा दिसायला हव्यात. फक्त आकृती जशी काढली तशी दिसली आणि तिच्या खुणा दिसलेल्या नाहीयेत, तर ती आकृती तुम्ही काढली असं गृहीत धरता येत नाही. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1 जो पाहिला होता आपण, त्याच्यामध्ये जे मूल्यमापन केलं जातं ते प्रथम प्रयत्नासच केलं जातं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जी उत्तरं लिहिली, उदाहरणार्थ 1चं ए लिहिलं असेल, काही बी, 2चं बी लिहिलं असेल, 3चं सी लिहिलं असेल, काहीतरी 4चं डी लिहिलं असेल, हे पहिल्यांदा तुम्ही उत्तरं लिहिली. काही विद्यार्थी असे देखील असतात की पहिल्यांदा ए लिहून ठेवलं, दुसऱ्या वेळी बी 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 लिहून ठेवलं, असं काही केलं असेल तर त्याला गुण दिले जात नाहीत. पहिला प्रयत्न जो तुमचा असेल त्या पहिल्या प्रयत्नालाच तुमच्या गुण दिले जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षरच लिहावे. हा ए बी सी डी जे काय असेल त्यापैकी अचूक वर्णाक्षर लिहावे. म्हणजेच फक्त ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, उत्तर लिहिणं अपेक्षित नाही. काही काही उत्तर तपासणारे उत्तर लिहिलं असेल तर ते बरोबर असून देखील उत्तर लिहिणं अपेक्षित नसल्यामुळे ते चूक देतात. त्यामुळे फक्त वर्णाक्षर लिहायचे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या सूचना तुम्हाला काही प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या असतात. बऱ्याच वेळा या सूचना असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नाही, म्हणून मी तुम्हाला या सूचना सांगितलेल्या आहेत. तर चला आता आपण जरा पुढे जाऊया. तर आता आपण काय करणार आहोत की आपण जे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहिले त्याप्रमाणे आपण गणित भाग 2 च्या एका प्रश्नपत्रिकेचा थोडा धावता म्हणजे जरा पटकन आढावा घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला हे जे आज आपण पाहिलं ते अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहील. पहा, आपण पाहिलं होतं की प्रश्न 1 अ जो आहे तो तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये 4 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला अचूक पर्याय निवडायचा आहे. वर्णाक्षर लिहायचं आहे. आता याच्यामध्ये खरं तर कॅपिटल एबीसीडी लिहिलेलं नाहीये, परंतु हे कॅपिटल एबीसीडीच लिहिलेलं असतं. आता ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना यातली उत्तरं कदाचित खूप लवकर जमतील. ज्यांना ही उत्तरं लक्षात येत नाहीत त्यांनी लक्षात घ्या की तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. पहा, पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो sin 90 ची किंमत खालीलपैकी कोणती आहे. आता तुम्ही हे त्रिकोणमिती प्रकरण पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो पूर्ण तक्ता पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की sin 90 ची किंमत किती असते. तर sin 90 ची जी किंमत आहे ती आहे 1 आणि याचा अचूक वर्णाक्षर आहे डी. हे कॅपिटल लेटर असायला हवं होतं, म्हणून मी उत्तरामध्ये लिहिताना डी हे कॅपिटल लेटर फक्त लिहिलेलं आहे. अशा प्रकारे उत्तराचं फक्त वर्णाक्षर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे गोलाचे घनफळाचे सूत्र खालीलपैकी कोणते. आता पहा, 4 सूत्र दिलेली आहेत. पहिलं सूत्र आहे 4 पाय आर चा वर्ग. दुसरं सूत्र आहे 4/3 पाय आर चा घन. तिसरं सूत्र आहे 3 पाय आर चा वर्ग आणि चौथं सूत्र आहे 2/3 पाय आर चा घन. तर यापैकी अचूक पर्याय आपला कोणता आहे तर बी. बी याचा ऑप्शन आहे 4/3 पाय आर चा घन. हा याचा अचूक उत्तर आहे. पुढे तिसरं जे आहे ते काय आहे, एक्स अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते. आता हे पण तुम्हाला भूमिती या प्रकरणामध्ये झालेलं आहे. हे बरोबर आहे. आणि चौथा प्रश्न आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे दुभाजक एक संपात हा शब्द ठेवायचं अंतरकेंद्र येणार आहे. त्यामुळे कोण आपण अंतर्वर्तुळ काढताना
कोण दुभागतो? आणि आपण परिवर्तुळ काढताना काय करत असतो? रेषेचा लंब दुभाजक काढत असतो. त्यामुळे कोणाचे दुभाजक हा प्रश्न आले. अशा प्रकारे पहा, उत्तर कशी लिहिलेली आहेत ती लक्षात घ्या. कुठेही मी उत्तर लिहिलेलं नाहीये, फक्त उत्तराचे अचूक वर्णाक्षर लिहिलेले आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला आता पुढे जाऊया. प्रश्न 1 मधीलच बी हा प्रश्न हा आहे. इथे पहा, 4 पैकी 4च सोडवायचे असतात. एक्स्ट्रा प्रश्न दिलेला, जादा प्रश्न म्हणजे दिलेला नसतो तुम्हाला. प्रत्येकी एक प्रश्न 1 गुणांसाठी आहे. तर पहा आता, पहिला प्रश्न काय विचारलेला आहे? एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे. आता लक्षात घ्या, एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे. याचाच अर्थ ते वर्तुळ काढलं तर काढताना आपल्याला त्रिज्या किती घ्यायची आहे? 4 सेमी घ्यायची आहे. आता त्या वर्तुळाचा ओ हा काय आहे? केंद्रबिंदू आहे. तर लेंथ ऑफ ओपी बरोबर 4.2 दिलेला आहे. म्हणजे केंद्रापासून पी या अंतरावरती एक बिंदू काढलेला आहे. त्याचं अंतर किती दिलेलं आहे? 4.2 सेमी दिलेलं आहे. आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की बिंदू पी चे स्थान कुठे असेल? मग आता पहा, त्रिज्या जर 4 सेमी असणार आहे तर पी हा आपण वर्तुळ 4 सेमीचे काढणार आहोत. म्हणजे पी चं स्थान 4.2 म्हणजेच कुठे येणार आहे? वर्तुळाच्या बाह्य भागात येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण 4.2 हे अंतर जे आहे हे वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे हा जो बिंदू आहे हा वर्तुळाच्या बाह्य भागात येणार आहे. पुढील प्रश्न पहा, शेजारील आकृतीतील कर्णाचे नाव लिहा. आता हा अत्यंत सोपा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही सर्वांनी काटकोन त्रिकोण पाहिलेला आहे. इथे कोणत्या कोणाचं माप 90 अंश आहे? तर टी या कोणाचं माप 90 अंश आहे. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की 90 अंशासमोरील जी बाजू आहे तिला काय म्हणतात? कर्ण असं म्हणतात. म्हणजेच इथं कर्णाचं नाव काय आहे? SU हे इथं काय आहे? कर्णाचं नाव आहे. पुढे प्रश्न काय विचारलाय पाहूया. एका समभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे. समभुज चौकोन म्हटलेला आहे पहा. समभुज म्हणजे समान भुजा असणारा चौकोन, समभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 2x अंश व 3x - 40 अंश असतील तर x बरोबर किती? हा प्रश्न विचारलेला आहे. तर आता पहा, हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला थोडा पायऱ्यांमध्ये, स्टेप मध्ये आलेला आहे. पहा, काय आहे की समभुज चौकोनामध्ये सम्मुख कोनांची मापे समान असतात. याचाच अर्थ 2x व 3x - 40 अंश या दोघांची मापे समान आहेत. म्हणून काय केलेलं आहे? 2x अंश बरोबर 3x - 40 अंश लिहिलेला आहे. आता हे पुढे सोडवत गेल्यानंतर आपण काय झालं पहा, हे 40 अंश इथे ऋण आहे. ते 40 अंश ऋण आहे, ते इकडे आल्यानंतर स्थानांतरण झालं, बरोबर चिन्हाच्या या साईडला आलं किंवा स्थानांतरण झालं की ऋणेचे धन झाले, म्हणून हे 40 अंश झाले. 3x आहे तिथेच राहिले, मात्र 2x इकडे अधिक होते, ते इकडे आल्यानंतर स्थानांतरण झाल्यानंतर वजा झाले. म्हणजे 3x मधून 2x गेले, किती राहतात? 1x. म्हणून x बरोबर किती आलं? 40 अंश आलेला आहे. म्हणजेच x अंश, x चे माप किती आलं? 40 अंश. अशा प्रकारे ह्या एक गुणांच्या प्रश्नामध्ये जर पायऱ्या असतील तर त्या पायऱ्या लिहिणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढे चौथा प्रश्न काय विचारलेला आहे? इष्टिका चितीच्या घनफळाचे सूत्र लिहा. आता इष्टिका चितीच्या घनफळाचे सूत्र तुम्ही पाहिलेलं आहे पृष्ठफळ व घनफळ मध्ये. तर इष्टिका चितीच्या घनफळाचे सूत्र आहे L गुणिले B गुणिले H. अशा प्रकारे इथं उत्तर लिहिणे अपेक्षित होतं. पहिल्या प्रश्नामध्ये फक्त वर्णाक्षर लिहिणे अपेक्षित होतं, इथं उत्तर लिहिणे अपेक्षित होतं. पहिल्या प्रश्नामध्ये मी एक गोष्ट सांगायचं विसरले की तुम्हाला वर्णाक्षर लिहिताना कधी कधी ते उदाहरण सोडवावं देखील लागेल. मग अशा वेळी काय करायचंय? आता वर्णाक्षरच लिहायचं आहे म्हणून ते सोडवायचं नाही का? जर ते तुम्हाला सोडवायचं असेल आणि त्याचं उत्तर काढावं लागत असेल तर तुम्ही काय करायचं? उत्तर पत्रिका हातात आल्यानंतर त्याच्या पाठीमागील पेजवरती कच्चे काम म्हणून लिहून टाकायचं आणि तिथं तो प्रश्न सोडवायचा आणि मग त्याचं उत्तर जे येत असेल त्याचं वर्णाक्षर तुम्ही लिहायचं आहे, हे लक्षात घ्या.
अशा प्रकारे आपण हा प्रश्न 1 अ आणि प्रश्न 1 ब पाहिलेला आहे. पुढे जाऊया आता. बघा, प्रश्न 2 काय आहे? पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. इथली कृती तुम्हाला जी आहे ती 2 गुणांसाठी आहे. पहा कृतीयुक्त प्रश्न कशा प्रकारे येतो तुमच्या समोर. तर पहा, 7.5 सेमी कडा असलेल्या घनाचे घनफळ किती? आणि अशा प्रकारे हा 2 गुणांसाठी प्रश्न आहे. तर 4 रिकामे बॉक्स तुम्हाला दिसतायत पहा. 4. हां, तर प्रत्येक बॉक्स भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी अर्धा गुण मिळणार आहे. आता पहा, इथे 7.5 सेमी कडा असं म्हटलेलं आहे. असलेल्या घनाचे घनफळ किती? म्हणजेच येथे L बरोबर किती येणार आहे? हां, तुम्हाला प्रश्नामध्ये दिसत आहे, की L बरोबर किती असणार आहे? 7.5 असणार आहे. पुढे मग लिहिलं आपण पहिल्या बॉक्समध्ये. पहा किती कृतीयुक्त प्रश्न सोडवणं सोपं असतं ते. दिलेली गोष्ट लिहिली 7.5 सेमी, इथं तुम्हाला याचा अर्धा गुण मिळून गेला. पुढे घनाच्या घनफळाचे सूत्र हे मात्र तुम्हाला माहिती असायला पाहिजे, लक्षात असायला पाहिजे. घनाच्या घनफळाचे सूत्र लिहिले, इथे तुम्हाला अर्धा गुण मिळून गेला. आता काय करायचं? L ची किंमत किती आहे? 7.5 म्हणजे 7.5 चा घन केलं. इथं तुम्हाला त्याचे अर्धे गुण मिळाले. खाली तिसरी ही पायरी तर तुम्हाला दिलेलीच आहे. 7.5 गुणिले घन म्हणजे किती वेळा गुणाकार असतो? 3 वेळा. म्हणजे 7.5 गुणिले 7.5 गुणिले 7.5 हे दिलेलं आहे. हे तुम्हाला लिहायचं नाहीये. उत्तरामध्ये लिहायचंय, पण ते दिलेलं आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे? या सर्वांचा गुणाकार करून घ्यायचा आहे आणि गुणाकार केल्यानंतर जे उत्तर आलं ते शेवटच्या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. 421.88 घ सेमी हा गुणाकार मिळतो तुम्हाला. 7.5 गुणिले 7.5 गुणिले 7.5 केल्यानंतर. घनफळ असल्यामुळे आपण घ लिहिलेलं आहे घन सेमी. अशा प्रकारे हे कृतीयुक्त प्रश्न असतो. तर पहा बघा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजा असं लक्षात घेतलं, की आपल्याला घनाचे घनफळाचे सूत्र माहिती नाहीये त्यांना. या खालच्या पायऱ्या आल्या नाहीयेत. पण L बरोबरची किंमत तरी इथेच दिलेली होती. ती किंमत जरी टाकली तरी त्याचा अर्धा गुण तुम्हाला तो मिळणार आहे. आणि म्हणूनच कृतीयुक्त प्रश्न हा अत्यंत सोपा असतो. चला आता पुढील प्रश्न बघूया. पहा, खाली दिलेले बिंदू कोणत्या चरणात आहेत? अशा प्रकारे सोपा प्रश्न असतो हा. तर बघा आता पहिला बिंदू दिलेला आहे G 3 आणि ऋण 7. आता तुम्ही निर्देशक भूमितीमध्ये हे सर्व पाहिलेलं आहे. चरण 1, चरण 2, चरण 3, चरण 4. चरण 1 मध्ये कोणते चिन्ह संकेतांक आहेत? चरण 2 मध्ये कोणते चिन्ह संकेतांक आहेत? 3 मध्ये कोणते चिन्ह संकेतांक आहेत? आणि 4 मध्ये कोणते चिन्ह संकेतांक आहेत? हे तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्हाला याचं उत्तर लिहिणं खूपच सोपं आहे. तर G बरोबर 3 आणि ऋण 7 आलेला आहे. आता तुम्हाला माहितीच आहे, पहिला जो अंक असतो हा X निर्देशक दर्शवतो आणि दुसरा जो अंक असतो हा Y निर्देशक दर्शवतो. म्हणजे X निर्देशक धन आहे आणि Y निर्देशक ऋण आहे. धन ऋण चिन्ह संकेतांक असणारं चरण कोणतं आहे? तर चरण 4 आहे. अशा प्रकारे हे उत्तर लिहिलं. तुम्हाला याचा 1 गुण मिळणार आहे. आणि दुसरा पॉइंट दिलेला आहे Q ऋण 7 ऋण 3. आता X निर्देशक देखील ऋणच आहे आणि Y निर्देशक देखील ऋणच आहे. अशा वेळी कोणतं चरण येतं? तर चरण 3 येतं. अशा प्रकारे हा कृतीयुक्त प्रश्न आहेत. पुढे हे पहा, अजून एक कृती मी घेतलेली आहे. तर इथं पण काय दिलेलं आहे पहा, शंकूची लंब उंची 12 सेमी आणि तिरकस उंची 13 सेमी असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. पहा इथं दिलेलं आहे तुम्हाला की H बरोबर 12 आहे, L बरोबर 13 आहे आणि त्याचबरोबर तिरकस उंची काढण्याचं सूत्र देखील त्यांनीच दिलेलं आहे. L वर्ग बरोबर R वर्ग अधिक H वर्ग. म्हणजे हे किती सोपं होणार आहे पहा. आता L ची किंमत तुम्हाला इथं दिसते 13 आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जिथं L आहे तिथं L च्या जागी 13 टाकून L चा वर्ग म्हणजे 13 चा वर्ग करायचा आहे. पुढे इथे R वर्ग आहे तसंच लिहिलं, कारण R ची किंमत आपल्याला काढायची आहे. अधिक H चा वर्ग. H ची किंमत किती दिलेली आहे? 12 सेमी. म्हणजे इथं काय होणार आहे? 12 चा वर्ग. या पायरीला तुम्हाला अर्धे गुण मिळणार आहे. पुढे 13 चा वर्ग. आता तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना
हे वर्ग तर माहितीच आहे. वर्ग म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येनं गुणणे. तर 13चा वर्ग आहे 169 आणि 12चा वर्ग आहे 144. आता पुढे पहा, हे 144 इथे तुम्हाला अधिक दिसते. तर मग बरोबर चिन्हाच्या या साईडला गेलं किंवा स्थानांतरण झालं तर ते काय होणार आहे? वजा होणार आहे. म्हणून पुढील पायरी असणार आहे 169 वजा 144. याची वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला किती मिळते? 25. म्हणजेच r वर्ग तुम्हाला किती मिळालेला आहे? 25. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतल्यानंतर r ची किंमत तुम्हाला मिळणार आहे 5 सेमी. अशा प्रकारे म्हणून कृतीयुक्त प्रश्न अजिबात सोडायचा नाही. सर्वात सोपा कृतीयुक्त प्रश्न असतो. अशा प्रकारे हा प्रश्न 2 आपण पाहिलेला आहे. आता प्रश्न 2 आता याच्यामध्ये मात्र 2 गुणांचेच प्रश्न आहेत. 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत, परंतु हे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहेत. तर पहा, आता पहिली आकृती तुम्हाला दिसते. काय आहे? काटकोन त्रिकोण LMN मध्ये. LMN चं माप दिलेलं आहे पहा. M बरोबर M च्या तिथे 90 अंशाचा कोन आहे. L चं माप दिलेलं आहे 50 अंश आणि N चं माप दिलेलं आहे 40 अंश आणि यावरून तुम्हाला खालील गुणोत्तर काढायची आहेत. काय आहे पहिलं गुणोत्तर? तर sin 50. आता मीच घेतलं होतं त्रिकोणमिती. मला चांगलं लक्षात आहे की साइन म्हणजे मी काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं शॉर्ट फॉर्म तुम्हाला? साइन म्हणजे मी तुम्हाला सक हा शॉर्ट फॉर्म इथं लक्षात ठेवायला सांगितला होता. मग बघा काय लिहिणार आहात तुम्ही? साइन 50. हे बघा सक म्हणजे 50च्या समोरील बाजू. 50च्या समोरील बाजू छेद काय लिहिणार आहात? कर्ण लिहिणार आहात. मग आता तुम्हाला साइन 50च्या समोर कोणती बाजू दिसते? बरोबर आहे. काय दिसते? MN. आणि कर्ण काय आहे? कर्ण LN आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे याचं उत्तर आहे MN छेद LN. आता पुढे काय विचारलेलं आहे? cos 50 विचारलेलं आहे. आता cos म्हणजे काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी? लक लक्षात ठेवायला सांगितलं. ल म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण. मग आता cos 50, 50च्या लगतची बाजू कोणती येते? आता ही समोरील बाजू होती. हा कर्ण आहे. म्हणजे वरची जी बाजू आहे ती काय आहे? लगतची बाजू आहे. मग लगतच्या बाजूचं नाव काय आहे? LM आणि छेद कर्ण काय आहे? LN. अशा प्रकारे हे cos 50 चं उत्तर आहे. अशा प्रकारे या पूर्ण उत्तरासाठी तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. पुढे आता 7.5 सेमीकडे असलेले हे उत्तर आपण अगोदरच कृतीयुक्त प्रश्नामध्ये घेतलेलं होतं. आता तिसरा प्रश्न आहे जो आपण पुढे पाहूया. साइन थीटाची किंमत दिलेली आहे 4/5 आणि तुम्हाला यावरून काय सांगितलेलं आहे? कॉस थीटा काढायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढे एक प्रश्न आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असून त्याच्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 6 सेमी आहे, तर त्या जीवेची लांबी काढायला सांगितलेली आहे. आणि लास्ट प्रश्न आहे की त्रिकोण एबीसीच्या AB व AC बाजूंचे अनुक्रमे E व F हे काय आहेत? मध्यबिंदू आहेत आणि EF ची लांबी जर 5.6 असेल तर BC ची लांबी किती? तर आता आपण हे पुढे एक एक प्रश्न पाहूया. आता पहा काय सांगितलेलं आहे? साइन थीटा बरोबर 4/5 दिलेला आहे आणि कॉस थीटा तुम्हाला काढायचा आहे. त्रिकोणमिती प्रकरणामध्ये नित्य समांतर तुम्ही पाहिलेले आहेत. त्या नित्य समांतर तुमच्या लक्षात राहिल्या तर तुम्हाला हे उदाहरण सोडवणं अत्यंत सोपं जाणार आहे. ओके. दिलेली गोष्ट लिहून घ्यायची अगोदर. साइन थीटा दिलेला आहे. साइन थीटा बरोबर किती आहे? 4/5 आहे. आता साइन थीटाचा उपयोग करून तुम्हाला कॉस थीटा काढायचा आहे. म्हणजे या दोघांशी रिलेटेड असणारी नित्य समानता काय आहे ही तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. पहा इयत्ता 9वी मध्ये समानता नाहीये. लक्षात ठेवायला सोपे आहे. तर साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 ही नित्य समानता तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता साइन थीटाची किंमत तुम्हाला दिलेली आहे. ती किती आहे? 4/5. म्हणून काय झाले पुढे बघा 4/5 चा वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1 आलं. 4/5 चा वर्ग. आता 4 चा वर्ग किती झाला? 16. 5 चा वर्ग 25 अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 आलं. आता हे इकडे अधिक आहे. स्थानांतरण झाल्यानंतर हे काय होणार आहे? वजा होणार आहे. म्हणून कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा 16/25 आले. आता बेरीज वजाबाकी असल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की छेद समान करून घ्यावा लागतो. मग त्यानुसार कॉस वर्ग थीटा बरोबर काय आलं पहा 25 एके 25 वजा 16 छेद 25 एके 25 या प्रकारे हे आलेले आहे.
आणि कॉस वर्ग थिटा बरोबर 25 मधून 16 गेले, किती राहिले? 9 छेद काय आले? 25 आले. म्हणजेच आता काय करायचं आहे? दोन्ही बाजूची वर्गमूळ घ्यायची आहेत. म्हणून कॉस थिटा बरोबर 9चं वर्गमूळ 3 आणि 25चं वर्गमूळ 5. अशा प्रकारे कॉस थिटाची किंमत आलेली आहे 3/5. हे अत्यंत सोपं उदाहरण आहे. साइन थिटाची किंमत दिली असता कॉस थिटाची काढायला सांगितली जाते किंवा कॉस थिटाची किंमत दिली असता साइन थिटाची काढायला सांगितली जाते. नित्य समानता हीच आहे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. यावर आधारित ही उदाहरणं सोडवायची आहेत. याचा जास्तीत जास्त सराव करा. पुढचा प्रश्न काय आहे? एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असून त्याच्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 6 सेमी आहे, तर जीवेची लांबी काढायला सांगितलेली आहे. पहा, या वर्तुळामध्ये त्रिज्या जी आहे, इथे ओडी ही त्रिज्या आहे, ही 10 सेमी दिलेली आहे आणि जीवेचे केंद्रापासून अंतर समजा ओ आणि पी हे जीवेचे केंद्रापासूनचे अंतर आहे, हे 6 दिलेलं आहे आणि तुम्हाला या पूर्ण जीवेची लांबी काढायला सांगितलेली आहे. तर पहा आता हा प्रश्न कसा सोडवला जातो. तर ओ केंद्र असलेल्या या वर्तुळामध्ये सीडी ही जीवा आहे आणि ही जीवा वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावरती आहे. त्रिज्या ओडी बरोबर 10 सेमी दिलेल्या आहे. दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेतल्या आणि हेही आहे की रेख ओपी लंब सीडी, इथं तुम्हाला दिसतोय 90 अंशाचा कोन. याचाच अर्थ ओपीडी हा कोन कितीचा आहे? 90 अंशाचा आहे. आणि म्हणून मग कसं होणार आहे? ओपीडी हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून या काटकोन त्रिकोणामध्ये पहा, आता तुम्हाला कर्ण माहिती आहे, एक बाजू माहिती आहे तुम्हाला, तर पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून तुम्ही पीडी ही बाजू इथे काढू शकता आणि पीडी काढल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. याचा अर्थ पीडी ची डबल केलं असतं तुम्हाला सीडीचं माप मिळणार आहे किंवा पी हा सीडीचा मध्यबिंदू असतो. म्हणजे पीडी बरोबर 2 गुणिले पीडी बरोबर सीडी हे माप तुम्हाला मिळणार आहे. तर पहा आता ओपीडी या काटकोन त्रिकोणामध्ये ओडी वर्ग बरोबर ओपी वर्ग अधिक पीडी वर्ग. आता ओडीची लांबी दिलेली आहे, किती आहे? 10. 10चा वर्ग बरोबर ओपी दिलेला आहे, किती आहे? 6चा वर्ग अधिक पीडी वर्ग. 10चा वर्ग वजा 6चा वर्ग बरोबर पीडी वर्ग. 10चा वर्ग 100, 6चा वर्ग 36 बरोबर पीडीचा वर्ग. म्हणजे 100 मधून 36 गेले, किती राहिले? 64. म्हणून पीडी वर्ग बरोबर 64. आता वर्गमूळ काढलं दोन्ही बाजूचं, तर पीडी बरोबर किती येतं? 64. कशाचा वर्ग आहे? 8चा. बरोबर आहे. म्हणून पीडी बरोबर किती आले? 8. आता आपल्याला पूर्ण जीवेची लांबी काढायला सांगितलेली आहे. जीवा आहे आपली सीडी ही जीवा आहे. म्हणून सीडी बरोबर काय येतात? 2 गुणिले पीडी. म्हणून 2 गुणिले पीडीचं लांबी किती आलेली आहे? 8. म्हणून 2 गुणिले 8 बरोबर किती आले? 16. अशा प्रकारे जीवेची लांबी तुम्हाला मिळालेली आहे 16 सेमी. अशा प्रकारे हे पूर्ण उदाहरण स्टेप वाईज तुम्हाला करायचं आहे. पुढे 5वा प्रश्न काय विचारलेला आहे की त्रिकोण एबीसीच्या बाजू बी व एसी चे ई व एफ हे काय आहेत? मध्यबिंदू आहेत. ईएफ ची लांबी 5.6 दिलेली आहे, तर बीसी ची तुम्हाला काढायला सांगितलेली आहे. मग आता हे तुम्ही पाहिलेलं आहे की त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू ई व एफ हे अनुक्रमे एबी व एसी चे मध्यबिंदू आहेत आणि मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार असं आहे की दोन बाजूच्या मध्यबिंदूंनी तयार होणारी रेषा ही तिसऱ्या बाजूच्या निम्मी असते. म्हणून ईएफ बरोबर 1/2 बीसी. पहा, ईएफ बरोबर 1/2 बीसी. आता ईएफ ची माप तुम्हाला इथं दिलेलं आहे 5.6 बरोबर 1/2 बीसी आलेलं आहे. हे 2 इथे छेदाला आहे. मग इकडे गेल्यानंतर ते गुणिले होणार आहे. म्हणून बीसी बरोबर 5.6 गुणिले 2 आलेलं आहे आणि यांचा गुणाकार केल्यानंतर बीसी बरोबर तुम्हाला 11.2 हे उत्तर मिळतं. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढे आता प्रश्न 3 कडे आलो आपण. प्रश्न 2 अ ब झालेला आहे. प्रश्न 3. प्रश्न 3 मध्ये देखील 2 कृतीयुक्त प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी एक कृतीयुक्त प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. तर पहा, आता हा प्रश्न दिलेला आहे की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. हे प्रमेय तुम्हाला पूर्ण करायचे आहे. प्रश्न 3 मध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 2 कृतीयुक्त प्रश्नांपैकी
एका कृतीयुक्त प्रश्नामध्ये तुम्हाला कोणतं ना कोणतं प्रमेय पूर्ण करण्यासाठी दिलं जाऊ शकतं. हा, तर आता आपण हे प्रमेय पाहूया. पहा काय काय दिलेलं आहे की त्रिकोण ओपीए व त्रिकोण, हे पहा त्रिकोण ओपी दिलेले अगोदर पक्ष पक्ष काय काय आहे की एक ओपी लंब एबी. साध्य काय करायचं आहे तुम्हाला, एपी बरोबर पीबी. हा, की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो, याचा अर्थ पी हा एबीचा मध्यबिंदू आहे, हे इथं सिद्ध होणार आहे. आणि यामुळे एपी आणि पीबी हे समान मापाचे असणार आहे. आता मग हे सिद्धतेकडे चाललो आपण. बऱ्याच वेळा सिद्धता मी सांगितलेलं आहे की सिद्धता सोडवताना तुम्हाला दोन त्रिकोणांचा विचार करायचा असतो आणि दोन त्रिकोणांचा आधार घेऊन सिद्धता सोडवावी लागते. तर आता इथे दोन त्रिकोण दिसत आहेत तुम्हाला, त्रिकोण ओपीए व त्रिकोण ओपीबी. पहा ओपीए व ओपीबी मध्ये कोण ओपीए, तर सोडवायचं आहे तुम्हाला कोण ओपीए. एकरूप काय येणार आहे मग, कोण ओपीबी. का, तर प्रत्येकी 90 अंश. अशा प्रकारे पहिली फिल इन द ब्लँक तुम्ही भरली. त्यानंतर काय दिलेलं आहे, ओपी एकरूप रेघ ओपी. आता तीच आहे म्हणजे याचं कारण काय लिहिणार आहात तुम्ही, सामायिक भुजा. त्यानंतर कर्ण ओए एकरूप काय येणार आहे, मग कर्ण ओए नंतर काय येणार आहे, एकरूप ओबी येणार आहे. कर्ण काय आला, ओबी. आणि त्रिकोण ओपी म्हणून मग दोन त्रिकोण, त्रिकोण ओपीए एकरूप त्रिकोण ओपीबी येणार आहेत. आणि कोणत्या कसोटीनुसार, कर्ण आणि एक भुजा एकरूप आहे. हा, म्हणून कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. आणि जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे उरलेले सगळे कोण देखील एकरूप असतात आणि उरलेल्या सर्व बाजू देखील एकरूप असतात. म्हणून एपी एकरूप पीबी. मग कारण त्याचं दिलेलं आहे ऑलरेडी, एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. अशा प्रकारे हे प्रमेय तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर प्रश्न 3 अ मध्ये मग मी काय केलेलं आहे, एकच कृतीयुक्त प्रश्न एक हा एक पाहिला. आता दुसरा कृतीयुक्त प्रश्न जो दिलेला आहे तो पटकीन पाहून घेऊया आपण. एका शंकूचे पृष्ठफळ दिलेले आहे 704 आणि तळाची त्रिज्या दिलेली आहे 7 सेमी. तर शंकूची तिरकस उंची काढायला सांगितलेली आहे. पायची किंमत तुम्हाला दिलेली आहे. शंकूचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, पाय आर कंसामध्ये एल अधिक आर. शंकूचे एकूण पृष्ठफळ तुम्हाला दिलेलं आहे, किती आहे, 704 चौसेमी. आणि आर ची किंमत दिलेली आहे, किती आहे, 7 सेमी. आता पहा इथे काय होणार आहे, की हे 22 ह्या 7 ला, या 7 ला हे 7 जाणार आहे, त्यामुळे इथे फक्त 22 शिल्लक राहिले. हे अंशाला असल्यामुळे स्थानांतरण झाल्यावर हे छेदाला जाणार आहे आणि हे एल अधिक 7 इथे शिल्लक राहणार आहे. 704 ला 22 ने भाग घालवल्यानंतर त्याचं उत्तर 32 येतं. आणि 32 हे 7 इकडे अधिक आहे, स्थानांतरण झाल्यानंतर ते वजा होणार आहे. आणि 32 मधून 7 गेले किती राहतात, 25 सेमी. म्हणजेच एलचं उत्तर किती येणार आहे, 25 सेमी. अशा प्रकारे दोन कृतीयुक्त प्रश्नांपैकी एक कृतीयुक्त प्रश्न तुम्हाला करायचा आहे. पुढे प्रश्न 3 ब मध्ये तुम्हाला कोणतेही दोन उपप्रश्न सोडवायचे असतात. 5 किंवा 4 दिलेले असतात. आता इथे दोनच उपप्रश्न मी सोडून घेतलेले आहेत, वेळ आपल्याकडे कमी होत जातो त्यामुळे. मग पहिला प्रश्न आहे बघा, समभुज त्रिकोण डीएसपी मध्ये डीएस ची लांबी 7.5 दिलेली आहे, तर त्याचं परिवर्तुळ काढायला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा पूर्ण प्रश्न आहे, त्यातले आपण एक पहिला प्रश्न बघा. काय सांगितलेले आहे की समभुज त्रिकोण डीएसपी मध्ये डीएस बरोबर 7.5 तर डीएसपी चे परिवर्तुळ काढा. कच्ची आकृती काढणं अगोदर अपेक्षित आहे आणि कच्ची आकृती काढल्यानंतर मग तुम्ही ही पक्की आकृती काढणार आहात. तुमचे हे प्रकरण झालं त्यावेळी तुम्हाला परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ काढायला शिकवलेलं आहे. इथं ही मी आकृती जी घेतलेली आहे याच्यामध्ये परिवर्तुळ देखील काढलेलं आहे आणि अंतर्वर्तुळ देखील काढलेलं आहे. असा प्रश्न येऊ शकतो, दोन्ही विचारले जाऊ शकतात, म्हणून मी घेतलेलं आहे. इथं फक्त तुम्हाला परिवर्तुळ विचारलेलं आहे. त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ म्हटलं जातं. हे पहा, अशा प्रकारे ही तुमची आकृती येणार आहे आणि अशा प्रकारे या रचनेच्या खुणा ज्या आहेत त्या स्पष्ट असाव्यात हे सांगितलेलं आहे. कच्ची आकृती, पक्की आकृती. पुढे अजून एक प्रश्न पाहूया, यातले दोनच प्रश्न पाहणार आहोत. Q बरोबर ऋण 3 आणि ऋण 2 हा बिंदू अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे, तर त्या रेषेचं तुम्हाला समीकरण लिहायला सांगितलेलं आहे. पहा आता हा Q बिंदू विचारात घ्या. Q एक्स निर्देशक आहे ऋण 3, वाय निर्देशक आहे ऋण 2, म्हणून हा बिंदू इथे आलेला आहे. मग
काय विचारलेले आहे, या रेषेचं समीकरण लिहायला सांगितलंय. मग या बिंदूतून जाणारी काय केली, रेषा काढली. ही रेषा काढल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की ही रेषा वाय अक्षाला समांतर आहे आणि ही रेषा कुठे आहे, एक्सच्या ऋण 3 मधून जाते, एक्सच्या ऋण 3 मधून जाते आणि म्हणूनच या रेषेचं समीकरण काय असणार आहे, एक्स बरोबर ऋण 3 हे या रेषेचं समीकरण आहे. अशा प्रकारे हे 3 गुणांचे प्रश्न होते. पुढे आता प्रश्न 4 कडे चाललो आपण. आता पहा, प्रश्न 4 मध्ये काय आहे, कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूपच सोपा आहे. आता फक्त काय आहे, बिंदू जे असतील ते बाहेरचे दिलेले असतील. पहा, पहिला प्रश्न विचारलेला आकृतीमध्ये काही बिंदू दिलेले आहेत आणि त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, क्यू आर बिंदूचे निर्देशक लिहायचे आहेत तुम्हाला. आता क्यू बिंदू दिसतोय तुम्हाला, क्यू बिंदू की चरण 2 मध्ये आहे. मग अगोदर आपण एक्स निर्देशक लिहितो आणि नंतर आपण वाय निर्देशक लिहितो. मग याचे एक्स निर्देशक आहेत ऋण 2 आणि वाय निर्देशक आहेत धन 2, म्हणून मग याचे बिंदू निर्देशक लिहिले ऋण 2 धन 2. त्याचबरोबर आर हा बिंदू, आर या बिंदूचे निर्देशक पण किती आहेत, एक्स अक्षावरील 4 आणि वाय अक्षावरील ऋण 1. मग अशा प्रकारे हे आर चे काय आहेत, निर्देशक आहेत. त्याचबरोबर आता पुढे असाच प्रश्न विचारलेला आहे की टी व यम बिंदूचे निर्देशक लिहा. पहा, इथं टी हा बिंदू दिसतोय तुम्हाला. आता टी हा बिंदू कोणत्या अक्षावरती आहे, वाय अक्षावरती आहे. त्यामुळं याचे एक्स निर्देशक पहिले बघा 0 आलेले आहेत आणि मग वाय निर्देशक याचा काय आलेला आहे, ऋण आलेला आहे. म्हणून याचे निर्देशक 0 ऋण 1 आहे. तर पुढे यम बिंदूचे निर्देशक विचारलेले आहेत. आता यम हा बिंदू जो आहे तो एक्स अक्षावरती आहे, त्यामुळे याचा एक्स निर्देशक 3 लिहिला, मात्र वाय निर्देशक काय आलेला आहे, 0 आलेला आहे. पुढे पुढे प्रश्न विचारलाय, तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे. तुम्हाला लक्षात असेलच की हे पहिलं चरण आहे, हे दुसरं चरण आहे, हे तिसरं चरण आहे आणि हे चौथं चरण आहे. तर तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला कोणता बिंदू दिसतोय, यस हा बिंदू दिसतो. म्हणून याचं उत्तर आहे तिसऱ्या चरणामध्ये यस हा बिंदू आहे. आणि कोणत्या बिंदूचे एक्स आणि वाय निर्देशक समान आहेत, तर बिंदू ओ जो आहे याचे एक्स आणि वाय निर्देशक समान आहेत. अशा प्रकारे हा एक प्रश्न सोडवलेला आहे. याचबरोबर अजून 2 प्रश्न देखील आहेत याच्यामध्ये, परंतु आता वेळेमुळे मी हे जास्त घेतलेले नाहीयेत. या 2 पैकी अजून एक उपप्रश्न तुम्हाला सोडवणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये काय आहे पहा, हा प्रश्न बाहेरचा आहे असं समजलं तरी शंकूच्या घनफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही शंकूचे घनफळाच्या सूत्राचा वापर करून हे उदाहरण सहज सोडवू शकता. त्याचबरोबर हे पुढे प्रश्न 5. आता प्रश्न 5 मध्ये कोणताही एक उपप्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पहा, पहिला उपप्रश्न आहे तुम्हाला sin 20 बरोबर cos आणि चौकट दिलेले आहे tan. म्हटलं होतं बघा, रिकाम्या चौकटी भरा, या प्रकारचा प्रश्न असतो याच्यामध्ये. tan 30 into tan किती बरोबर 1 आणि cos 40 बरोबर sin काय. आता याच्याशी संबंधित असणाऱ्या नित्य समानता तुम्हाला झालेल्या आहेत. या नित्य समानता तुमच्या लक्षात राहिल्या तर ही उदाहरणं सोडवणं तुम्हाला सहज शक्य होतं. पहा, sin 20. आता त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये तुम्ही चौकोन बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये sin 30, 45, 60, 90 किमती दिलेल्या आहेत. पण एखादा विद्यार्थी लगेच तिथं गोंधळू शकतो, की sin 20 ची किंमत काही त्या रेखानेमध्ये दिलेली नव्हती. मग ती कशी काढायची आहे आपल्याला, तर नित्य समानतेचा वापर करून काढायची आहे. काय नित्य समानता आहे तुमच्या पुस्तकामध्ये, sin थीटा बरोबर cos 90 वजा थीटा. ओके, मग आता साइन थीटा, थीटाची किंमत दिली आहे तुम्हाला इथे, ती किती आहे, 20 आहे. म्हणजेच थीटाच्या जागी आपण इथे 20 टाकले, म्हणून cos 90 वजा थीटाच्या ऐवजी आपण 20 टाकले. आता 90 मधून 20 गेल्यानंतर किती राहतात, 70, म्हणजे cos 70 झाले. याचाच अर्थ या बॉक्स मधलं उत्तर किती आलेलं आहे, 70 आलेलं आहे. पुढे दुसरं उदाहरण. आता ही काय नित्य समानता आहे, tan थीटा गुणिले tan 90 वजा थीटा बरोबर 1 येतं. ओके, आता एका थीटाची किंमत तुम्हाला दिलेली आहे, ती किती आहे, 30 आहे. म्हणून tan 90 वजा किती आले, 30 आले.
मग 90 मधून 30 गेले, किती राहिले? 60 राहिले. म्हणजेच या बॉक्समध्ये किती येणार आहे? 60. म्हणून तुमचं उत्तर किती आलेलं आहे? 60 आलेलं आहे. या बॉक्समध्ये येणार आहे 60. म्हणजे tan 30 गुणिले tan 60 बरोबर 1. हे उत्तर इथं येणार आहे. पुढे cos बरोबर sin cos थीटा बरोबर काय नित्य समानता आहे? sin 90 वजा थीटा. पहा, पहिली नित्य समानता sin थीटा बरोबर cos 90 वजा थीटा, त्याच्याच अपोजिट ही आहे. cos थीटा बरोबर sin 90 वजा थीटा. म्हणून cos 40, आता 40 किंमत दिलेली होती, म्हणजे थीटाची किंमत किती आहे इथं? 40 बरोबर sin 90 वजा 40. आता 90 मधून 40 गेल्यानंतर किती येतात? 50. म्हणून cos 40 बरोबर किती आले? sin 50. म्हणजेच या रिकाम्या चौकटीमध्ये तुम्ही किती लिहिणार आहात? 50 लिहिणार आहात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. याचबरोबर अजून एक प्रश्न देखील आहे प्रश्न 5 मध्ये, परंतु आता आपण तो सोडवलेला नाहीये. अशा प्रकारे गणित भाग 2 मधील आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि त्यावर आधारित प्रश्नपत्रिकेचा धावता आढावा देखील घेतलेला आहे. तुम्हाला संपूर्ण पोर्शन तुमचा संपलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणानुसार 1, 2, 3, 4, 5 गुणांचे प्रश्न तुम्हाला झालेले आहेत. तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला आजचा तास नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आजच्या तासाला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि मराठी माध्यम इयत्ता 9वीच्या इतर सर्व विषयांचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी BMC EDO 10 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.